सध्या पुण्यात चाकण एमआयडीसी बद्दल चांगलंच वातावरण तापलेलं आहे। त्यातूनच एक अपडेट तिथं समोर आलेली आहे। चाकण एमआयडीसी मधून कंपन्या स्थलांतरित करण्याची ठाम भूमिका उद्योजकांनी घेतली असून उद्योग मंत्र्यांच्या बैठकीत ठरलेल्या डेडलाईननुसार कामांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। शॉर्ट टर्म कामं 31 ऑगस्ट पर्यंत तर मिड टर्म कामं 10 महिन्यात पूर्ण होतात का यावर पुढील भूमिका अवलंबून असेल असा इशारा उद्योजकांनी दिलाय। दरम्यान उद्योग मंत्र्यांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगत नेमलेली समिती आणि प्रशासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करेल असा विश्वासही उद्योजकांनी व्यक्त केलाय। मात्र चाकणमधील ग्रामस्थांच्या समस्यांची पाहणी न झाल्यानं कृती समितीनं नाराजी व्यक्त केली आहे। ठाम आहोत। उद्योग मंत्री महोदयांनी जी भेट दिली, आमचं गाऱ्हाण ऐकून घेतलं, त्याच्या मागे आम्ही जो काही इथून निघून जाण्याचा जो काही एक काय म्हणू आपण इशारा दिला होता म्हणा किंवा आम्ही जाहीर केलं होतं, त्यामुळे ते खरं त्याला योग्य प्रतिसाद देऊन सरकारने त्यांना ह्या ठिकाणी खरं तर पाठवलं म्हणून किंवा ते स्वतः जातीनं हजर राहिले, त्यांनी पाहणी केली आणि मला खात्री आहे की जो कृती आराखडा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी समिती बनवली, त्यामध्ये 10 महिन्याचा जो आराखडा आहे तो व्यवस्थित त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून त्यांनी कृती केली। तर आम्ही 10 महिन्यानंतर काय करावं, इथेच थांबायचं की निघून जायचं इथून खंडाळा एमआयडीसी मध्ये, तर ह्याचा आम्ही निर्णय घेऊ। आतापर्यंत मी जे बघितलं ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री या छोट्या लघु उद्योजकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एवढा पॉझिटिव्ह झालेला आहे की स्वतः उद्योग मंत्री आमच्या बरोबर फिरण्याला पूर्ण एमआयडीसी मध्ये आले होते। हा आतापर्यंत कधी घडलं नव्हतं। त्यानंतर ते आल्यानंतर जे काही मीटिंग 3.5 तास या दोघांनी आम्हाला वेळ दिला, आमच्या समस्यांना ऐकून घेतलं आणि त्याच्यावरती धडाधड निर्णय प्रक्रिया चालू ठेवली होती। ही खरंच ऐतिहासिक आहे। एका प्लॅटफॉर्मवरती एवढे अधिकारी एवढ्या डिपार्टमेंटला घेऊन येतात, हा माझ्या दृष्टीने चाकणमधून एमआयडीसी मधून कंपन्या बाहेर जाणार किंवा स्थलांतरित होणार या बातमीवर सगळ्या स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या। त्यातच उद्योग मंत्र्यांच्या बैठकीत ठरलेल्या डेडलाईननुसार कामांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात होती। शॉर्ट टर्म कामं ही 31 ऑगस्ट पर्यंत तर मिड टर्म कामं 10 महिन्यात पूर्ण होतात का यावर पुढील भूमिका अवलंबून असेल असा इशारा उद्योजकांनी दिलाय। दरम्यान उद्योग मंत्र्यांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगत नेमलेली समिती आणि प्रशासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करेल असा विश्वास उद्योजकांनी तिथे व्यक्त केलाय। मात्र चाकणमधील ग्रामस्थांच्या समस्यांची पाहणी न झाल्यानं कृती समितीनं नाराजी व्यक्त केली आहे। त्यातच कृती समितीचे पदाधिकारी कुणाल कड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात ते काय म्हणतात। मध्ये उद्योग आले म्हणून चाकण एमआयडीसी झाली, पण चाकणमध्ये जे आता समस्या भेडसावत आहे किंवा नाव जे चाकणचं खराब होत आहे ते आहे चाकणचं ट्रॅफिक, आणि त्यासाठी मुळात कालची बैठक आयोजित केली गेलेली होती आणि येण्यासाठी जे कारण झालं ते होतं 20 कंपन्या निघून जाण्याचं। आता काल ज्या बैठकीमध्ये आम्ही बसलो, आम्हाला विचारात नक्कीच घेतलेला आहे। त्यांना दौऱ्यामध्ये फिरून स्वतः मी त्यांच्या गाडीत बसून सगळे रस्ते दाखवण्याचा आणि समस्या दाखवण्याचा एक प्रयत्न केला, पण तो प्रयत्न थोडासा अर्धवट राहिला। चाकणकर म्हणून, नागरिक म्हणून ज्या मूळ समस्या आम्हाला दाखवायच्या होत्या चाकणच्या आसपासच्या गावांमधल्या, त्या मात्र आमच्याकडून राहिलेल्या आहेत।